मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 13 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि सॉरी या प्रेक्षकांनो, काल ना गडबडीमध्ये आपली तारीख जरा चुकली. सुरुवातीला आपण आज बघतोय मालिकेमध्ये पिहूशी बोलताना दाखवलेत पार्थ आणि नंदिनी त्यांचं पार्टीचं प्लॅनिंग करताय आणि पिहूला प्रतिनिधित्व दिलंय बाबा पार्टीसाठी. आजचा भाग ना प्रेक्षकांनो एवढा सुंदर आहे की तुम्हाला काय सांगू. पण टीटीएमचा भाग आल्यामुळे थोडा मला उशीर झाला हा भाग द्यायला. मंडळी, अर्थातच आजचा भाग तुम्हाला माझ्या आवाजात प्रचंड आवडणार आहे. तर नंदिनी आणि पार्थ स्पीकरवर बोलतात पिहूशी आणि म्हणतात, ए पिहू, कुठपर्यंत आलंय आपलं काम? पिहू म्हणते, ऑलमोस्ट डन आहे ब्रो, सगळं काम झालंय. आणि काव्या, जीवा दादाचे फ्रेंड्स वगैरे सगळ्यांची भेट घेऊन झालीये, सगळं सगळं झालंय. काही जणांचेच राहिलेत व्हिडिओ, ते व्हिडिओ पण मी पटकन घेईल. पार्थ म्हणतो, पिहू आम्ही येईपर्यंत सगळे व्हिडिओ एडिट करून ठेवा. पिहू म्हणते, चिल यार ब्रो, मी आहे ना, सगळं व्यवस्थित करेल मी. आता पार्थ म्हणतो, पिहू फुशारक्या नको मारूस, काम नीट नाही झालं ना तर बघेल मी तुझ्याकडे. पिहू म्हणते, डोंट वरी, तू कधी येणार आहे ते सांग फक्त. नंदिनी म्हणते, सकाळी येणार आहे बेटा आम्ही, पार्टीची तयारी करता येईल ना? पिहू म्हणते, डन, एन्जॉय गाईज, बाय बाय. आता नंदिनी आणि पार्थने जीवा काव्याला कळू दिलं नाहीये की ते पिहूशी बोलत होतात. त्यावर आता काव्या म्हणते, अरे वा पार्थ, अहो काय छान माहोल सेट केलाय. जीवा म्हणतो, काय चकाचक बाई, काय प्लॅन आहे? नंदिनी म्हणते रिक्रिएशन करायचा प्लॅन आहे. पार्थ म्हणतो, चला तर मग होऊन जाऊ द्या ट्रूथ आणि डेअर. मागच्या वेळेला हे आले होते ना फार्म हाऊसवर, तेव्हा त्यांनी हाच खेळ खेळला होता प्रेक्षकांनो. पण आजच्या खेळाची मजा ना काही औरच आली आहे बरं का. ऐकत राहा मंडळी, कसला गोड एपिसोड आहे आजचा. आता तिथे नंदिनीने ती बॉटल फिरवली आहे. ते ट्रूथ आणि डेअर माहितीच आहे ना तुम्हाला. तर असो, आता तिथे त्या बाटलीचं तोंड आलंय ते सगळ्यात पहिले पार्थकडे. दादा म्हणतो, काय रे दादा, ट्रूथ का डेअर? मग पार्थ म्हणतो, मागच्या वेळेला होतं तेच यार, देशमुखांचं रक्त आहे, डेअर द्या डेअर. आता जीवा म्हणतो, मग अरे हा दादा, एक काम कर, तू न काव्याशी पंजा लढव. पार्थ म्हणतो, नको यार जीवा, हारतील ना काव्या. काव्या म्हणते, ओ देशमुखांचं रक्त, हारने के लिए तयार रहो. आता प्रेक्षकांनो, इथे आपल्याला थोड्या मागच्या आठवणी आठवून दिल्यात. आणि नवल म्हणजे मागच्या वेळेला या सगळ्यांचे ड्रेसेस पण सेमच होते, फक्त नंदिनीची हेअरस्टाईल तेवढी वेगळी होती. आठवतंय ना तुम्हाला? आजचा हा एपिसोड बघा, आठवेल. आता काव्या म्हणते, चला आता तुम्हाला दाखवतेच मी तुम्हाला कशी हरवते. तर आता इथे मागच्या वेळेला नंदिनीने हेच चॅलेंज दिलं होतं काव्याला, पण त्यावेळेला काव्याने नकार दिला होता. आता या क्षणाला या दोघांना एकमेकांच्या डोळ्यात बघताना तो सीन आठवलाय. नंदिनीने आता बरोबर शिट्टी वाजवली आणि पार्थला हरवलंय. पार्थ म्हणतो, अरे यार चीटिंग आहे यार ही. जीवा म्हणतो, काय यार दादा, नाव खराब करून टाकलंस तू. नंदिनी म्हणते, हरला तो देशमुख. काव्या म्हणते, काय तुम्ही देशमुख, जिंकले ना मी. नंदिनी आणि काव्या एकमेकींना टाळ्या देतात. पार्थ म्हणतो, काव्या, इथे जरी मी हरलो असेल ना तरी मी जिंकलोय बरं का. हे बोलत असताना तो काव्याच्या डोळ्यात डोळे असं घालून बघतोय, म्हणजे एकमेकांना बघतात ते. जीवा म्हणतो, अच्छा कळलं बरं दादासाहेब, घ्या घ्या बाटली फिरवा. आता पुढचं राज्य कोणावर येतं ते बघा. बाटली फिरवल्यावरती पुढचं राज्य आलंय ते जीवावर. पार्थ म्हणतो, अय जीवा, आलं तुझ्यावर राज्य. काव्या म्हणते, बोला बोला, काय ट्रूथ का डेअर? जीवा म्हणतो, मला काय बाबा, बडे भैयाच्या पावलावर पाऊल ठेवणार मी आणि डेअर घेणार. पार्थ म्हणतो, काव्या म्हणते, मी देणार, डेअर मी देणार. हे बघा, तुमची डेअर अशी आहे की तुम्ही नंदिनी ताईसाठी कविता करायची आहे. पार्थ म्हणतो, वाव मस्त. नंदिनी म्हणते, अरे वा काव्या, हे तर सोपं आहे. काव्या म्हणते, ए ताई, इतकं सहज सोपं नाहीये हे. तुझ्या नवऱ्याला एवढी काय सोपा तास देणार आहे का मी? नंदिनी म्हणते, म्हणजे काय करणार आहेस काव्या? काव्या म्हणते, अगं पूर्ण डेअर तर ऐक. ताई, पूर्ण डेअर म्हणजे तुम्हा दोघांना मिळून कविता करायची आहे. नंदिनी म्हणते, बापरे. काव्या म्हणते, थांब थांब, मी एक्सप्लेन करते. हे बघा, जेव्हा तुम्ही कविता सुरू करा आणि तुम्ही जेव्हा अडखळाल तेव्हा त्या पुढची ओळ ताई म्हणेल आणि ताईने एक ओळ पूर्ण केली की ताईची पुढची ओळ तुम्ही कंप्लीट करायची आहे असं. पार्थ म्हणतो, वा रे वा काव्या, काय डेअर दिलीये तुम्ही. जीवा म्हणतो, बरं पहिली ओळ मी म्हणायची ना? काव्या म्हणते, हा, त्या पुढची ओळ नंदिनी ताई म्हणणार. पार्थ म्हणतो, म्हणजे सुरुवातीला नंदिनीला सुचलं की तू ते कंप्लीट करायचं वाक्य. जीवा म्हणतो, अच्छा बर बाबा, आपल्याला काय चॅलेंज आवडतात चकाचक बाई, नाही का? नंदिनी म्हणते, हो मग काय जीवा, आपण असे चॅलेंज पार करत करत इथवर आलोय ना, आपलं नातं इथपर्यंत आणलंय आपण. नंदिनी म्हणते, या डेअरचं एवढं काय त्यात, चला करूया पूर्ण कविता.
आता खूप सुंदर कविता आहे हा प्रेक्षकांनो. आज तुमचे कान तृप्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. मंडळी, आता जीवा सुरुवात करतो बरं का कवितेला, आणि एक एक ओळ मी तुम्हाला फक्त सांगणार आहे कोणी कोणाला म्हटली, आणि पूर्ण कविता ऐका. जीवा आता सुरुवात करत म्हणतो, एकच कप आणि एकच बशी माझ्या तुझ्यामध्ये. नंदिनी म्हणते, एक रात्र बोल की माझ्या तुझ्यामध्ये, तारे वारे किती पसारे मांडून बसलोयत. जीवा म्हणतो, आवरणे आणि सावरणे तुझ्या माझ्यामध्ये. 100चे 5 गजरे गंधाळलेल्या हातात, 100चे 5 गजरे गंधाळलेल्या हातात. नंदिनी म्हणते, वडाभोवती लाख फेरे माझ्या तुझ्यामध्ये. जीवा पुढे म्हणतो, 2 घड्याळे एक टिकटिक माझ्या तुझ्यामध्ये. नंदिनी म्हणते, 2 हृदय एक धगधग माझ्या तुझ्यामुळे, 2 हृदय एक धगधग माझ्या तुझ्यामुळे. जीवा म्हणतो, घेतला आधार आणि मी टेकलो पाठीवर, घेतला आधार आणि मी टेकलो पाठीवर. नंदिनी म्हणते, विरघळले अन सांदणे माझ्या तुझ्यामध्ये. जीवा म्हणतो, पाय मी धरतो तुझे तू ठेव हात माथ्यावर, पाय मी धरतो तुझे तू ठेव हात माथ्यावर. नंदिनी म्हणते, गोड दही साखर हवी माझ्या तुझ्यामुळे, एक टॅटू कोरला कधी काळी अंगावर. जीवा म्हणतो, एक मेहंदी कोरली बघ माझ्या तुझ्यामध्ये. नंदिनी म्हणते, 7 वचने 7 जन्म बांधुनी घे, 7 वचने 7 जन्म बांधुनी घे. जीवा म्हणतो, लग्नानंतर प्रेम माझ्या तुझ्यामध्ये. नंदिनी म्हणते, लग्नानंतर होईलच प्रेम माझ्या तुझ्यामध्ये. असं दोघेही बोलतात आणि एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून स्माइल करतात. आता प्रेक्षकांनो, जीवा आणि नंदिनी जेव्हा ही कविता म्हणत असतात ना, तेव्हा काव्या आणि पार्थ दोघेही अक्षरशः दंग होतात त्यांच्या कवितामध्ये. मंडळी, कोणाकोणाला ही कविता आवडली मला कमेंटमध्ये नक्की कळवायचंय, आणि आजच्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरायचं नाहीये. अर्थातच प्रेक्षकांनो, आपला TTMचा रिव्ह्यू आधी येतो, त्यामुळे मला लग्नानंतरचा रिव्ह्यू नंतर द्यावा लागतो. मी पहिल्यापासून TTM ही मालिका देते. ज्यांना माहीत नसेल त्यांनी रिव्ह्यू विथ मी अनघा हे चॅनल नक्की सर्च करा. तुम्हाला तिथे TTMचा रिव्ह्यू दिसेल माझ्या आवाजात. त्या चॅनलची ऑलरेडी 1 लाख फॅमिली क्रॉस झाली आहे. आता ह्या चॅनलची 1 लाख फॅमिली कधी पूर्ण होते याची मी वाट बघते. अर्थातच तुमची साथ असली तर लवकरच पूर्ण होईल. तर असो, आता आपल्या पुढच्या रिव्ह्यूकडे वळूयात. नंदिनी आणि जीवाने एवढी सुरेख कविता म्हटलीये की टाळ्या वाजवल्याशिवाय मन राहणारच नाही. काव्या टाळ्या वाजून म्हणते, अरे वा, कमाल कमाल, अरे तुम्ही दोघं एवढी सुंदर कविता करता हे माहित होतं आम्हाला, पण आज तर सिक्सरवर सिक्सर मारलेत हा. पार्थ म्हणतो, काव्या नुसतं सिक्सर नाही, सेंचुरी बरं. ही कविता जर आपण सोशल मीडियावर टाकली असती ना तर ही कविता व्हायरल झाली असती. पार्थ म्हणतो, हो यार, अमेझिंग, खरंच अमेझिंग. आता जीवा पुन्हा बाटली फिरवतोय बरं का. आता पुढचं राज्य कोणावर आलंय, कोणावर आलंय, तर पुढचं राज्य आलंय काव्यावर. नंदिनी म्हणते, काव्या आता बोलो बहना, क्या चाहिए तुम्हें, ट्रूथ और डेअर. काव्या म्हणते, बहना ट्रूथ दिया तो चलेगा. नंदिनी म्हणते, अच्छा ठीक आहे, चल मला अशी गोष्ट सांग काव्या जी तू आजपर्यंत मला कधीच सांगितली नाहीयेस. नंदिनी जेव्हा काव्याला असं बोलते तेव्हा जीवा एकदम काव्याकडे घाबरून बघायला लागतो आणि काव्या त्याच्याकडे. जीवाला वाटतं आता काव्या बोलून बसते की काय, किंवा टॅटूचं सत्य सांगते की काय. जीवाला ते सगळं फ्लॅशलाईट पुन्हा आठवायला लागतो. आता काव्या जरा विचार करत असते तेव्हा नंदिनी म्हणते, अगं काय, सांग, विचार काय करतेस काव्या, सांग. काव्या म्हणते, सांगते ह ताई, सांगते. नंदिनी म्हणते, अच्छा म्हणजे कुठली तरी गोष्ट आहे जी तू लपवली आहेस माझ्यापासनं काव्या. काय ग, मला वाटलं होतं की माझी बहीण सगळं शेअर करते माझ्याशी, काय लपवलंयस. काव्या म्हणते, नाही ग ताई, शेअर करण्यासारखं नव्हतं, काही गोष्टी फक्त लपवल्यात आणि त्या गोष्टी सांगणं तुला शक्य नव्हतं. काव्या असं बोलते तेव्हा नंदिनी म्हणते, ठीक आहे बेटा, सांग मग, वेळ गेलेली नाहीये, सांग आता वेळ आली आहे. नंदिनी आज जरा फॉर्मल बोलते असं नाही वाटलं का तुम्हाला. असो, पण लगेच काव्या म्हणते, 1.5 महिन्यापूर्वी मी आणि पार्थने डिवोर्स फाईन केलाय. आता जेव्हा काव्या असं सांगते तेव्हा नंदिनी शॉक्ड होते. आता या दोघांनी पण घटस्फोट तिथे सबमिट केलाय कोर्टामध्ये, हे काव्याला माहित नाहीये, पण जीवालाही माहित नाहीये. जीवा म्हणतो, काय, तुम्ही सुद्धा घटस्फोट फाईल केला. काव्या म्हणते, काय बोलताय जीवा, तुम्ही सुद्धा म्हणजे. 1 मिनिट ताई, हे काय, तुम्ही पण डिवोर्स फाईल केला. जीवा अडखळत बोलतो की हा ते मी. काव्या म्हणते, काय जीवा, हा ते मी, काय काय चाललंय का तुम्हा दोघांचं, तुम्हा दोघांचा संसार छान व्हावा, टिकावा, तुम्ही सुखाने नांदावं म्हणून मी प्रार्थना केली देवाकडे, आणि तुम्ही काय केलं, हे तुम्ही डिवोर्स फाईल केलात, हे नाही बरं केलं तुम्ही. जीवा म्हणतो, 1 मिनिट, तुम्ही सुद्धा डिवोर्स फाईल केलाय ना. मग काव्या, काय हे, तुम्हाला काय झालं होतं.
नाही तुमचं तर चांगलं चाललं होतं की सगळं. मग काय प्रॉब्लेम होता दोघांमध्ये? किती छान केमिस्ट्री आहे तुम्हा दोघांची. अरे माझा दादा किती करतोय तुझ्यासाठी काव्या, मग का? कशासाठी घटस्फोट घेताय? आता थोडंसं जरा स्ट्रेसफुल वातावरण आहे, असं काव्य जीवाला वाटतं. पण तसं नाहीये. तुम्हाला माहीत असेल प्रेक्षकांनो, तर तुम्हाला आठवून देते, आपण या मालिकेचे सगळे भाग देतोय अगदी पहिल्यापासनं. पार्थने नंदिनीला शेअर केलं होतं घटस्फोटाबद्दल त्याच रात्री जेव्हा यांनी सह्या केल्या होत्या. आता काय झालंय माहितीये का? यांच्यामधला तो गैरसमज आज दूर झालाय. खूप सुंदर पद्धतीने दाखवतायत बरं का प्रेक्षकांनो ही मालिका. म्हणजे तुम्हाला इतका म्हणजे मला स्वतःलाच इतका इंटरेस्ट येईल असं वाटलं नव्हतं. असं वाटलं होतं की पुढे काय दाखवतील आता? काय तरी राहिली आहे बाबा स्टोरी. पण नाही अमेझिंग दाखवतायत ते. खरंच छान दाखवतायत. आता जीवाने असं म्हटल्यावर नंदिनी आणि पार्थ एकमेकांकडे बघून हसतात. काव्या म्हणते, "अगं ताई हसायला काय झालं? सांग ना तुझं नेमकं काय चाललंय गं? मला काही कळतच नाहीये." नंदिनी म्हणते, "वेडाबाई हसू नको तर काय? अगं तुझी आणि जीवाची मैत्री किती जुनी आहे हे आम्हाला माहीत नाहीये. पण माझी आणि पार्थची मैत्री मात्र घट्ट आहे हे सिद्ध झालं बरं." पार्थ म्हणतो, "काव्या मी सांगतो तुम्हाला काय झालं. नंदिनी आणि मी एकमेकांना तेव्हाच सांगितलं होतं जेव्हा तुमच्या हट्टाखातर आम्ही घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केल्या होत्या." नंदिनी आता स्माईल करून सांगते काव्याला, "हो." पार्थ म्हणतो, "तुमच्या म्हणजे तुझ्या आणि जीवाच्या हट्टामुळे आम्ही घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केल्या होत्या." आता इथे त्यांनी पुन्हा ते घटस्फोटाचं चित्र आपल्या समोर मांडलंय. पार्थने सगळं डिटेल सांगितलंय म्हणजे यांच्यामध्ये जो गैरसमज झाला होता आणि त्याच गैरसमजामुळे यांनी घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केल्या होत्या. म्हणजे जीवाचं ते लेटर नाही का काव्यासाठी लिहिलेलं ते एक्सपोज झालंय आज. काव्या थोडी रडायला लागते ते ऐकून. नंदिनी म्हणते, "अगं ठीक आहे काव्या, तुला काय वाटलं? तू ही गोष्ट नाही सांगितली तर कळणार नाही का मला?" "अगं विचार केला तू खरंच म्हणजे नाही सांगितली तू ही गोष्ट ठीक आहे, पण तुला आता सांगावीशी वाटली ना. पण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती काव्या, तेव्हाचे कारणं वेगळे होते. मी समजू शकते." पार्थ म्हणतो, "आणि हो, जशी तुमची कारणं वेगवेगळी होती, तशीच आमची सुद्धा कारणं वेगवेगळी होती बरं का." काव्या आता जरा भांबवलेली आहे आणि जीवा सुद्धा. कसं आहे ना प्रेक्षकांनो, हे दोघं वयाने थोडे लहान पडतात आणि पार्थ नंदिनी कसे मॅच्युअर्ड आहेत. काव्या म्हणते, "ए ताई, तू चल बरं. मला आत्ताच्या आत्ता तुझ्याशी सगळं बोलायचंय. तू चल बरं इथून आधी." आता काव्या नंदिनीला बाजूला घेऊन जाते. आता या दोघी जणी एकमेकींशी बोलतात आणि जीवा पार्थ पण एकमेकांशी बोलतात. जीवा म्हणतो, "काय बडे भैया, नेहमी मला म्हणायचास की तू माझ्यापासून काही लपवत नाही, माझ्याशी सगळं शेअर करतो आणि ये क्या हो गया बडे भैया? का नाही सांगितलं मला?" पार्थ म्हणतो, "सॉरी यार जीवा, सॉरी." असं म्हणून पार्थ बाजूला जातो आणि जीवा त्याच्या मागे मागे जातो आणि म्हणतो, "थांब दादा 1 मिनिट." आता काव्या हिला आत घेऊन येते नंदिनीला आणि म्हणते, "नंदिनी ताई असं का केलंस तू? सांग." नंदिनी म्हणते, "अगं काव्या आता कसं सांगू? जीवाला हे लग्न आधी नको होतं. त्यांनी मला तसं पत्रात लिहून पाठवलं होतं." काव्या म्हणते, "अरे देवा, आता नेमकं काय आहे हे सगळं? काय लिहिलं होतं त्यात?" नंदिनी म्हणते, "अगं काही नाही, त्या पत्रात लिहिलेलं होतं की मी आपल्या नात्याचा विचार केला खूप आणि खूप विचार केल्यानंतर मला असं वाटतंय की आपण एकत्र यायला नकोय." आता ही जी चिठ्ठी आहे ना प्रेक्षकांनो, हे पत्र आहे ना काव्याला लिहिलेलं असतं जीवाने. त्यात पुढे नंदिनी सगळं सांगते काव्याला की "अगं जीवाने लिहिलं होतं की हे नातं मला विसरता येत नाहीये, पण तू कोणीतरी बेटर डिझर्व्ह करतेस. मला असं वाटतं की आपण वेगळं होण्यातच आपलं भलं आहे." असं पत्र लिहिलं होतं गं जीवाने मला. आता काव्याला सगळं आठवतं. जीवाने त्यात शेवटी लिहिलेलं असतं की "मला विसरून जाण्याचा प्रयत्न कर. आत्तापर्यंत तुझ्याशी मी जे वागलो ते सगळं विसर." आणि आता काव्या आठवते, "अच्छा, हे पत्र तुला कधी दिलं गं ताई त्यांनी?" आता नंदिनी म्हणते, "अगं तू नव्हतीस काव्या तेव्हा घरी. अगं अनिशा आली होती ना तुझी पुस्तकं द्यायला, त्या दिवसाची ही गोष्ट आहे बघ." काव्या आता आठवते बरं का प्रेक्षकांनो तो प्रसंग. नंदिनी म्हणते, "अगं काव्या मी ते पत्र वाचलं आणि आमचं नातं टिकवून ठेवण्याचा जो माझा उत्साह होता ना काव्या, अगं तो गळूनच पडला बघ." काव्याला हे ऐकताना वाईट वाटतंय. नंदिनी म्हणते, "काव्या पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली हं, जीवांसारख्या माणसाला कुठल्या गोष्टीत बांधून ठेवणं, अडकवून ठेवणं सोपं नव्हतं गं, अगदी नात्यात सुद्धा. आणि मग काय, त्यांच्या सुटकेसाठी मी घटस्फोटाच्या पेपरवर सह्या करायचं ठरवलं आणि हे पाऊल उचललं." काव्याला आता आठवतं की अनिशा आली होती तिला पत्र द्यायला, पण काव्याने मागचा पुढचा विचार न करता ते पत्र फाडलं. पण आता काव्या विचार करायला लागते की "अरे देवा, म्हणजे जीवाने माझ्यासाठी लिहिलेलं पत्र नंदिनीताईने वाचलं आणि हा एवढा मोठा घोळ झाला."
काव्याला आता फार वाईट वाटतंय बरं का प्रेक्षकांनो, जे झालं ते वाईट झालं असं तिला फील होतंय. इकडे पार्थ सुद्धा जीवाला सगळी स्टोरी सांगतो की कसा गैरसमज झाला त्या दोघांमध्ये. पार्थ म्हणतो जीवाला, "अरे, काव्याने डिव्होर्स लॉयर घरी बोलावून घेतला होता रे जीवा आणि काय आहे, नेमका तो माझा क्लायंटच निघाला. त्या त्यामुळे काव्याला डिव्होर्स हवाय हे मला कळलं रे. म्हणजे काव्याने ऑलरेडी डिव्होर्स पेपर साइन केले होते. गोष्टी बदलल्या आहेत रे पण आता जीवा. तेव्हा आता त्या माझ्यातनं गुंतू लागल्यात. तेव्हा त्यांना मी आवडत नव्हतो. पण ठीक आहे, आता मला त्यांच्या भूतकाळाशी वगैरे काही फरक पडत नाही." जीवा आता म्हणतो, "ए दादा, पण तिने तुझा म्हणजे तुला तिचा भूतकाळ नाही सांगितला का?" पार्थ म्हणतो, "हो अरे, त्या आल्या होत्या बऱ्याचदा मला सांगायला. पण सोड, मला काही इंटरेस्ट नाहीये रे ते ऐकण्यात. हे बघ काय आहे ना जीवा, उगाच भूतकाळाचं ओझं घेऊन मनावरती मिरवायचं आणि आयुष्याचा प्रवास तसा सुखकर होत नाही रे. आणि कसं आहे ना, मी त्यांना विचारलं होतं, की तुम्ही माझ्यासोबत तुमचं फ्युचर बघतायत का? मी विचारलं होतं त्यांना. तेव्हा तर त्या नाही म्हणाल्या. पण ठीक आहे, मी काही फोर्स नाही केला त्यांना." जीवा म्हणतो, "अरे दादा, पण जेव्हा ती तयार झाली तुझ्यासोबत फ्युचर बघायला किंवा ती तुझ्यामध्ये गुंतत होती, तेव्हाही तुला असं वाटलं नाही की तिचा भूतकाळ एकदा ऐकावा?" पार्थ म्हणतो, "नाही रे, नाही वाटलं मला हे सगळं ऐकावं." नाही, काही दिवसानंतर काव्याने पुन्हा एकदा प्रयत्न केला होता हे सगळं सांगण्याचा. पण मला ना भूतकाळात मुळातच अडकायला आवडत नाही रे जीवा. कोण कुठला तो मुलगा कोणास ठाऊक. परत तो काव्यासमोर येईल का नाही येईल हेही आपल्याला माहित नाहीये. मग कशाला उगाचच त्याचं नाव काढायचं आणि आयुष्य खराब करायचं. अरे, आपण असं भूतकाळात अडकायचं नसतं रे जीवा. आता जेव्हा पार्थ हे त्याच्याशी बोलत असतो ना जीवाशी, मनातून त्याला थोडं रिलॅक्स फील होत असतं बरं का, की चला आपला भाऊ त्याचं आयुष्य नव्याने सुरू करायला तयार आहे आणि मागची सगळी पाटी कोरी करून. पण आता प्रेक्षकांनो, यांच्या आयुष्यात नेमकं काय लिहिलंय ते त्यांचं त्यांनाही माहिती नाही, असं कोणाला माहितीच नसतं म्हणा. पण बघा, मालिकेत एक मोठा इंटरेस्टिंग ट्विस्ट आलाय पुढे. या वसुहत्याने जी बॅग आणली ना पुराव्याची, ती बॅगच आता डायरेक्ट गडगड गडगड करत मानिनीच्या पायाखाली येणार आहे. बघत राहा काय काय होतंय. नंदिनी आता काव्याला शेअर करते. आता शेवटचा सीन बघताय तुम्ही. नंदिनी म्हणते, "अगं काव्या, जेव्हा तेव्हा भूतकाळात अडकले होते म्हणून त्यांना लग्न नको होतं. पण तुला माहितीये का, आता पुढे गेलंय सगळं आणि ती मिस के त्यांच्या आयुष्यात नाहीये. आणि आमच्या दोघांचं विचारशील तर आमच्या दोघांमध्ये ना विश्वासाचं नातं छान निर्माण झालंय बघ. आणि ना अगं काव्या, काव्या म्हणते, "ए ताई, मग आता हे घटस्फोट?" आता नंदिनी म्हणते, "अगं ते घटस्फोटाचं काय? आम्ही ते फाईल केलंय नुसतं. घेऊन टाकू तो घटस्फोट मागे." "अगं काव्या, कारण ना आता जीवानं मला खूप आवडायला लागलेत." आता नंदिनी असं बोलते तेव्हा काव्या बघतच राहते तिच्याकडे. नंदिनी म्हणते, "काव्या, मी अगं प्रेमात पडले गं त्यांच्या आणि मी आता हे त्यांना सांगून टाकणार आहे. आणि काव्या, आता माझं ऐकशील तर तूही पार्थला तुझ्या मनातली गोष्ट सांगून टाक. तुला पार्थ आवडतात हे तुझ्या डोळ्यात दिसतं बरं का काव्या." "काय गं, काय म्हणते मी?" काव्या आता गोड स्माईल करते. नंदिनी म्हणते, "अगं लग्नानंतर होईलच प्रेम म्हणता म्हणता प्रेम झालं की काव्या." "ए काव्या, आपण ना आता आपल्या प्रेमाची कबुली देऊयात. मी ठरवलंय 16 डिसेंबरला तुझी आणि जीवाची सक्सेस पार्टी झाली रे झाली, की मी जीवांना आय लव्ह यू म्हणणार आहे. तुझं काय काव्या?" काव्या आता विचार करायला लागते मनात. "हो, मी पण पार्थला सगळं सांगणार आणि माझ्या मनावरचं ओझं कमी करणार." हे ती मनातल्या मनात बोलते. नंदिनी तिच्याकडे पाहते आणि म्हणते, "ए मुली, अगं काय? कुठला विचार करतेस? चल, ते दोघे जण बसले असतील बाहेर बाटली घेऊन हातात. चल चल." आता दोघी बहिणी हसायला लागतात. आता शेवटचा खेळ रंगलाय बरं का प्रेक्षकांनो. जीवाने ना आईस्क्रीम ऑर्डर केलंय बरं का. पार्थ ते खात म्हणत असतो की, "अरे जीवा, हा जुगाड भारी केलाय यार तू." जीवा म्हणतो, "बाई, आपला जुगाड एक नंबर असतो नेहमी." नंदिनी म्हणते, "पार्थ, तुम्ही ना त्यांचं कौतुक नका करू नाहीतर ते डोक्यावर बसतात." आता ही काव्या म्हणते, "अगं ताई, आमचं ध्यान काही कमी नाहीये. यांना तर कौतुकाची गरज नाही, ते स्वतःचे स्वतःच सुरू होतात." आता पार्थ म्हणतो, "तुम्हाला माहितीये मी का सुरू होतो? एखादी गोष्ट सुरू करण्यासाठी कोणीतरी कुठून तरी सुरुवात केली पाहिजे ना, म्हणून." काव्या आता पार्थकडे बघतच राहते. पार्थ म्हणतो, "जशी आपल्या नात्याला एकमेकांमध्ये गुंतण्यासाठी कुठून तरी सुरुवात व्हायलाच हवी होती ना." नंदिनी म्हणते, "पण मी काय म्हणते, सुरुवात केलीच आहे तर फायनल डेस्टिनेशनवर कशाला यायचं? नाही म्हणजे इतका सुरेख प्रवास सुरू आहे तर उगाच एखादं वळण घ्यायचं. कोणास ठाऊक, कदाचित त्या वळणावर आपण एकमेकांना
वेगळे सापडू, वेगळे त्या वळणावर एकमेकांना वेगळे भासत असू, वेगळे सापडत असू. पार्थ म्हणतो, "हो नंदिनी, पण हे तुमच्या नात्यामध्ये पण लागू होतंच ना." नंदिनी आता लाजते. आता काव्या जीवाकडे बघत असते. नंदिनी म्हणते, "काही म्हणा पण आजचा दिवस या आईस्क्रीम सारखं कायम लक्षात राहणार आहे. नाही म्हणजे या वेळचं स्टे मागच्या वेळच्या निखाऱ्यांसारखं नाहीये." नंदिनी असं बोलते तेव्हा थोडं या दोघांना मनातून धस्स होतं. नंदिनी म्हणते, "यावेळचा स्टे आपल्या या आईस्क्रीम सारखा गारगार आहे." पार्थ म्हणतो, पार्टीचा दिवस सुद्धा सदाबहार राहणार आहे बरं का. आपण मज्जा करणार आहोत त्या दिवशी. काव्या आणि जीवाची सक्सेस पार्टी आहे यार." आता सगळे खूप खुश आहेत 16 डिसेंबरसाठी. नंदिनी म्हणते, "आता आपण चौघे जण एक टीम आहोत. आपण एकमेकांपासनं कधीही काहीही लपवायचं नाहीये." आता हे जीवा आणि काव्या एकमेकांकडे बघतात. पार्थ म्हणतो, "बरं चला, आता झोपायला उशीर होईल हं. उठायला पण उशीर होईल मग. आपल्याला घरी जायचंय उद्या सकाळी. चला सगळ्यांनी आवरूयात." नंदिनी म्हणते, "हो ना, अगं काव्या मलाही झोप आलीये. चल." आता पार्थ आणि नंदिनी निघून जातात. पण आता टेन्शन आलंय ना जीवा आणि काव्याला. प्रेक्षकांनो, आपण समजतोय तसं काही होणार नाहीये बरं का. 16 डिसेंबरला काहीतरी वेगळाच बॉम्ब फुटणार आहे. त्यामुळे बघत राहा बरं का. लग्नानंतर होईलच प्रेम. आता या रम्याबाई आणि वसू आत्या मस्त बाहेरून जेवून आल्यात बरं का. रम्या म्हणते, "आई काय मस्त सेलिब्रेशन झालं ना. असं वाटतंय की आपण आधीच सक्सेस पार्टी करतोय." वसू आत्या म्हणतात, "अगं खरी मजा तर पुढे येणार आहे. आता सगळ्यात मोठा बॉम्ब पुढेच फुटेल." रम्या म्हणते, "आई बॉम्ब तर फुटणारच आहे. आपल्या हातात मोठा बॉम्ब लागलाय आणि तो कधी फुटतो आणि कधी नाही असं झालंय मला." वसू आत्या तिला म्हणतात, "श्श, हळू बोल. थोडी कळ सोच जरा. अगं फक्त थोडेच तास उरलेत. आता यांच्या फटाके कसे वाजतात यांचे बघ. आता आपण फक्त रोषणाईची मजा बघायची आहे यांचे फटाके उडत असताना." रम्या म्हणते, "ए आई, पण हे सगळं करत असताना आपले हात भाजले तर?" वसू आत्या म्हणतात, "हो बाई, खरंय बाई रम्या. अगं हे सगळं सत्य सगळ्यांच्या समोर येईल असं पाहिजे. पण आपण समोर नाही आलं पाहिजे हं. नाही आपले हात विनाकारण भासतील म्हणजे ते चौघं राहतील बाजूला आणि आपला बळी जाईल." रम्या म्हणते, "आई असं नको व्हायला. आता त्याचीच भीती वाटते म्हणून विचारते मी." "ए आई, आपल्यासाठी ना एखादा बळीचा बकरा शोधावा लागेल." आता तेवढ्यात ना पिहू दिसते बरं का प्रेक्षकांनो यांना समोर. पिहू म्हणते, "रम्याताई, मावशी पटकन इकडे या." आता या इनोसंट मुलीला हे बळी द्यायचं ठरवतात. म्हणजे हा सगळा कांड पिहूने केला असा तिच्यावर आळ आणणार आहेत बरं का या दोघी जणी. ही पिहू म्हणत असते, "या ना इकडे लवकर, माझं काम आहे तुमच्याकडे." आता वसू आत्या आणि रम्या तिच्याकडे पाहतच राहतात. रम्या म्हणते, "आई, आपला बळीचा बकरा सापडला." वसू आत्या म्हणतात, "हो की ग, आपल्या समोरच होता." पण मंडळी, आता हा एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय. आता पुढचा प्रोमो बघून जा. पुढच्या प्रोमोत आपण पाहतोय की रम्या म्हणत असते वसू आत्याला, "आई, बळीचा बकरा स्वतःच्या बळीचं आमंत्रण घेऊन स्वतःच आलाय." वसू आत्या कुचितपणे हसतात. इकडे काव्या सांगत असते की पार्थला, "अहो मी पुढच्या महिन्यापासून काउन्सिलिंगला नाही जाणार हं." म्हणजे आता पार्थ म्हणतो, "का बरं नाही जायचंय तुम्हाला काउन्सिलिंगसाठी?" काव्या म्हणते, "मला हे लग्न हवंय देशमुख." आता हे सगळं या दोघांमध्ये तर ठरलंय. पण आता रम्या म्हणते, "आई, ते गिफ्ट्स आणि फोटो नीट ठेवलेत ना?" पण आता वसू आत्या म्हणतात, "हो बाई ठेवलंय नीट बॅगेत." पण ती आशा येते आणि ती बॅग घेते आणि गडबड करते आणि ती बॅग डायरेक्ट मानिनीच्या पायाशी येऊन काय वाटतं मंडळी, जीवा आणि काव्याचा भूतकाळ येईल का समोर? मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि आजचा भाग आवडला ना तुम्हाला, मग चालता चालता लाईक करा की. हॅपी वीकेंड टू ऑल ऑफ यू. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.